नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत अगदी टम्म फुगणारी पुरणाची पोळी. तर नागपंचमी येतेय, तसंच रक्षाबंधन येतंय, आपल्याला गोड काहीतरी करायचंय, तर ही पोळी अगदी नवीन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा बेस्ट. तर सर्वप्रथम आपण काय घेतलेलं आहे, अर्धा वाटी कणिक आणि अर्धा वाटी मैदा अशा प्रकारे मी माप घेतलेला आहे. दोन्ही समसमान आहे. तुम्ही मैद्याची सुद्धा करू शकता किंवा कणकेची सुद्धा करू शकता. आणि त्याच्यामध्ये मी हळद, तेल आणि पाणी टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी आधी मळायला सुरुवात नाही करायची. पाणी टाकून थोडं सगळं मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून सगळं इन्ग्रेडियंट्स एकमेकांना लागून घेतील. बघा, अशा प्रकारे सगळं मिक्स करायचं आहे. कोणतीही घाई करायची नाहीये. अशा प्रकारे पुरणपोळी बनवली ना तर खूप सॉफ्ट पुरणपोळी होते. तर आता आपण थोडं थोडं मध्ये मध्ये पाणी टाकून हळूहळू हे पीठ अगदी मऊ मळायचं आहे. जेवढं पीठ मऊ असेल तेवढीच पुरणपोळी मऊ होते. आणि जर आपण पीठ असं थोडं कडक मळलं तर ती पुरणपोळी सुद्धा कडक होऊन जाते. आणि जेवढं पातळ असेल, जेवढी आपण पुरणपोळी पातळ लाटू तेवढीच ती मऊ लुसलुशीत होत जाते. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पीठ मी मळत आहे आणि कशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी आहे. तर अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर आपलं पीठ आता मळून फायनल स्टेजला झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण ह्याच्यावर थोडं ऑइल टाकूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया. जेवढं आपण हे पीठ मळू तेवढं जास्त मऊ होतं. आता आपण या पिठात पीठ बुडेल इतकं पाणी टाकायचं आहे. जवळजवळ 15 ते 20 मिनिटं तुम्ही ठेवायचं या पाण्यामध्ये. असं केल्याने काय होतं, पुरणपोळी मऊ व्हायला मदत होते. त्याच्यामुळे आपण हा असं करून ठेवायचं आहे. आता आपण ही चण्याची डाळ घेतलेली आहे, ती जवळजवळ 4 तास मी भिजत ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ती अशा प्रकारे फुलून येते. आता आपण एक कुकर घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ही सगळी डाळ आपण ट्रान्सफर करायची. आपल्याला अंदाजानुसार जेवढं पाणी हवंय, आपल्याला कट करण्यासाठी जेवढं पाणी हवंय तेवढं आपण पाणी टाकायचंय. वरती हळद आणि मीठ टाकून आपण ह्याच्या 2 शिट्ट्या काढून. तर अशा प्रकारे मी कढई घेऊन त्याच्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि आपण गरम पुरण ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. तुम्ही बघू शकता ती डाळ एकदमही राळ झालेली नाहीये. अशा प्रकारे 2 शिट्ट्यांमध्ये मस्तपैकी डाळ शिजून होते. गरमच ती आपण पुरण त्याचं काढून घ्यायचंय. तर अशा प्रकारे चमच्यानी त्याला प्रेस करून घ्यायचंय आणि पुरण त्याचं फाईन पुरण जे आहे ते तुम्हाला खाली मिळेल. आणि थोडं थंड झाल्यानंतर हाताने प्रेस करायचं, मग आपल्याला फाईन पेस्ट खाली मिळते. आणि त्याचं उरलेलं जे असतं ते आपण आमटी बनवणार आहोत त्याची. हे कटाचं पाणी म्हणजेच हे डाळ शिजवलेलं पाणी आणि हे वरचं जे सारण उरतं आणि गोड सारण थोडं, ह्याचं आपण आमटी बनवणार आहोत. कट तर आपण दरवेळीच बनवतो, तर ह्यावेळी आपण एक आमटी बनवणार आहोत. त्याचा रेसिपी मी तुम्हाला थोड्या दिवसातच अपलोड करेन. तर हे जे स्मूथ आणि फाईन जे आपलं पुरण झालेलं आहे ते आपण एका कढईमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. त्याच्यामध्ये गूळ आणि थोडीशी साखर हे टाकून आपण व्यवस्थित असं मिसळत राहायचं आहे जोपर्यंत आपलं पुरण व्यवस्थित बनत नाहीये. तर पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेनच की हे पुरण परफेक्ट तयार झालं तर कसं समजायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच. तर कंटिन्युअसली आपल्याला ढवळत राहायचंय. आणि जर तुम्हाला कंटिन्युअसली ढवळत राहता येत नसेल, जमत नसेल, काही कामं असतील, तर अर्ध्या मिनिटांनी तरी हे ढवळलं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता रोटेशन म्हणजेच क्लॉकवाईज आपण हे ढवळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, थोड्या वेळाने तो गूळ मेल्ट होतो. आणि थोडं सारण कमी झाल्यावर आपण मध्ये असं चमचा रोवून बघायचं. जर चमचा रोवला गेला तर आपलं पुरण हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपला चमचा रोवला गेलेला नाहीये, कारण आपलं पुरण थोडं पातळ आहे. आपलं पुरण थोडं घट्ट झालंय. आता आपण चमचा रोवून बघितलं आहे आणि आपलं पुरण अगदी परफेक्ट शिजलेलं आहे, झालेलं आहे. तर आता शिजल्यानंतर लास्ट स्टेजला आपण वेलची पावडर घालायची आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर एकदम छान येईल. आणि अशा प्रकारे बघा आपलं पुरण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे. तर आपण ते मगाशी जे पीठ भिजवून ठेवलेलं पाण्यात ते आपण काढलेलं आहे आणि आपण ऑइल टाकून थोडं त्याला मळून घ्यायचं आहे. जेवढं आपण मळू तेवढंच ते पीठ चांगलं बनतं. त्यातला एक गोळा आपण काढून घेतलेला आहे, तो बघू शकता तुम्ही, तो किती चिकट आहे. जास्त चिकट असेल, तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही थोडं पीठ किंवा ऑइल लावून ते थोडं गोळा मळून घेऊ शकता. आता जेवढं आपण घेतलेली आहे पारी त्याच्यापेक्षा थोडं आपण सारण घ्यायचं आहे आणि मग त्याला अशा प्रकारे बंद करायचं आहे. अशा प्रकारे बंद केल्यावर ती पुरणपोळी फुटत नाही लाटताना.
तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे सारण आणि थोडं तांदळाचं पीठ टाकून आपण लाटून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ कसं सरसरीत असतं, त्याच्यामुळे पुरणपोळीची सरकते, चिकटत नाही, त्याच्यामुळे मी तांदळाचं पीठ वापरलं आहे. तुम्हाला जर ते वापरायचं नसेल तर तुम्ही मैदा किंवा कणिक आपली घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. आधी आपण हाताने असं प्रेस करून घ्यायचंय जेणेकरून ते पुरण सगळ्या टोकांपर्यंत लागेल आणि नंतर मग लाटणीनं आपण व्यवस्थित लाटून घ्यायचंय. पहिले काठ आपण त्याचे पातळ पातळ करत जायचंय आणि मग मधनं आपण लाटणी फिरवत जायचे, जेणेकरून काय होईल की ते पुरणही फुटणार नाही आणि आपले जे काठ असतात ते सुद्धा अगदी पातळ होतील आणि पुरणपोळी आपली मस्त होईल. तर आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे. आता वरच्या बाजूने तेल लावूया आणि ती पुरणपोळी आपण तव्यावरती गरम गरम तव्यावरती ट्रान्सफर केलेली आहे. वरून तूप सोडून आपण ते स्प्रेड केलेलं आहे आणि आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण व्यवस्थित ती भाजून घेऊया. मध्ये मध्ये आपल्याला तूप सोडायचं आहे आणि आता बघू शकता आपली पुरणपोळी किती टम्म फुगलेली आहे. अशाच प्रकारे पुरणपोळी बनवली तर ती एकदम सुबक, सुरेख आणि टेस्टी लागते. तुम्ही अशा प्रकारे ही पद्धत वापरून नक्की ही पुरणपोळी बनवा, अगदी व्यवस्थित बनेल आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते. अशा प्रकारे दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि आपली पुरणपोळी रेडी झालेली आहे. आत्ता आपण येणाऱ्या सणांसाठी ही पुरणपोळी बनवण्यासाठी ही खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. फॉलो फॉर मोर. थँक्यू.